नमस्कार मित्रांनो, मी धीरज सरदार। आज आपण एका नवीन टीचिंग एड्ससोबत तुमचं एक इंट्रोडक्शन करून देणार आहे। कालच ऑर्डर केलेली आहे मी आणि त्याचं नाव आहे मॅजिक रियुजेबल बुक। म्हणजे जे मुलं KG1 KG2 फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डपर्यंत असतात की ज्यांचं अक्षर खराब असते किंवा त्यांना असं वाटते की आपले अक्षर किंवा सुलेखन व्यवस्थित झालं पाहिजे, अशासाठी एक पुस्तक आहे आणि त्याच्यामुळं याचा पण फायदा खूप आहे। फॉर एक्झाम्पल यामध्ये तर अशा प्रकारे बघा, यामध्ये मी लिहित आहे म्हणजे जसे मुलं लिहितात ज्यांना असं वाटते आपली हँडरायटिंग सुधारायची आहे, म्हणजे मुलांना खूप छान, मुलांची खूप छान प्रॅक्टिस होऊ शकते। बघा, हे पण मोडू पण शकतो आपण, असं रियुजेबल आहे, बघून घ्या। काही दिसते का? नाही। चला, तर अशाच प्रकारचे प्रॅक्टिस होण्यासाठी हे बुक खूप छान आहे। हे आहे मराठी अक्षर सुलेखन रियुजेबल बुक। दुसरं आहे मॅजिक रियुजेबल बुक ABCD 1 2 3। आता यामध्ये बघा, स्मॉल ABCD म्हणजेच कॅपिटल आणि कॅपिटल लेटर स्मॉल लेटर दिला आहे। इथं पहा, मुलं असे लिहू शकतात बघा, असे ए आणि हे ई असे लिहू शकतात किंवा ठीक आहे। आणि हे आपण रियुजेबल पण करू शकतो, म्हणजे पुन्हा हे मोडून आपण ते यूज करू शकतो। बघा, नंतर हे यामध्ये ABCD आहे। नंतर यामध्ये फ्रूट्स नेम पण दिलेले आहे व्यवस्थित। नंतर इथे बॉडी पार्ट्स पण दिलेले आहे, वर्कशीट दिलेले आहे। मुलं इथे आयडेंटिफाय करून इथे बॉक्समधून ते लिहू पण शकतात आणि विशेष म्हणजे हे आपण नेहमी रियूज करू शकतो। इथं पण बघा, लेटर मिक्सअप दिलेलं आहे व्यवस्थित। ते डोक्याचा वापर करून ते लेटर बरोबर पॅराजंबल आहे ते व्यवस्थित करेक्ट करू शकतात। नंतर तिसरं आहे आपलं मॅजिक किड्स मॅथ बुक। तर यामध्ये काय दिलं आहे बघूया। तर यामध्ये बघा, मुलांना 1 2 3 4 दिलेलं आहे, म्हणजे मुलांना सांगायची गरज नाही आहे की असं लिह म्हणून, हे पाहूनच ते व्यवस्थित लिहू शकतात। बघा, 2 3 4 आणि आपण त्याला रियुजेबल पण करू शकतो, बघून घ्या। म्हणजे खूप छान असं टीचिंग एड्स आहे। यामध्ये बघा, फाइंड द सम पण आहे। नंतर इथं 2चे टेबल, टेबल फ्रॉम 1 to 10, नंतर डिव्हिजन पण दिलेली आहे। नंतर यामध्ये बघा, काउंटिंग गेम्स पण आहे व्यवस्थित दिलेले। रायटिंग द टाईम शो ऑन द अलॉंग क्लॉक्स पण दिलेले आहे। नंतर यामध्ये रोमन नंबर पण दिलेले आहे। मुलांची रोमन नंबरची प्रॅक्टिस होण्यासाठी बघा, इथे व्यवस्थित ते असे पण लिहू शकतात, म्हणजे त्यांना सांगायची गरज नाही आहे। आणि विशेष म्हणजे हे रियुजेबल आहे। नंतर यामध्ये तुम्हाला ॲडिशन सबस्ट्रॅक्शन पण दिले आहे। नंतर तिसरं पुस्तक आहे आपलं मॅजिक कर्सिव्ह रायटिंग। आता या मुलांना ABCD कर्सिव्ह रायटिंगमध्ये लिहायचे असते, कोणाला येते कोणाला येत नाही, पण इथं जर तुम्ही लिहिले पाहिलं तर इथं तुम्हाला दिसेल की ते कर्सिव्ह रायटिंग पण दिलेली आहे। कर्सिव्ह रायटिंग पण दिलेली आहे कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरमध्ये, आणि आपण हे रियुजेबल करू शकतो, कितीही वेळा मोडून लिहू शकतो। हे झालं स्पेशल त्याच्यासाठीच आहे। नंतर आहे आपलं मॅजिक प्रॅक्टिस बुक। तुम्हाला जर आणखीन प्रॅक्टिस करायची असेल याच्यामध्ये ABCD टेबल वगैरे लिहायचं असेल तर तुम्ही येथे लिहू शकता आणि रियूज करू शकता। नंतर पहा, मॅजिक किड्स ड्रॉइंग बुक्स पण आहे। येथे मुलं काय करू शकतात, येथे असं येथे बघून व्यवस्थित दे कॅन ड्रॉ, ओके, ते ड्रॉ पण करू शकतात। आणि बघा, मी जर ड्रॉ केलं तर आपण मोडू पण शकतो, बघून घ्या एकदा। रियूज आहे ना, किती छान आहे, म्हणजे नवीन विकत आणायची गरज नाही आहे। नंतर बघा, यामध्ये शेप्स पण दिलेले आहे, म्हणजे ड्रॉ अँड कलर द शेप्स, म्हणजे तुम्ही स्क्वेअर, रेक्टँगल, आता समजा मी जर असं केलं स्क्वेअर जर शेप केला, मुलं पण असेच करतात, म्हणजे त्यांना सांगायची गरज नाही आहे नेमकं कसं ड्रॉ करायचं, कारण ते पाहून पण करू शकतात आणि आपण याला मोडून रियूज पण करू शकतो। व्हेरी गुड। चला मित्रांनो, तुम्हाला ही बुक्स खरंच आवडलं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला हे देऊ शकतो आणि तुमच्या मुलाचा बौद्धिक विकास होण्यास खूप मदत करू शकतो। धन्यवाद।